आप कहाँ से हो? मैं यहीं से हूँ 46 पनवेल। हाँ मराठी आहे का? हाँ मराठी। आम्ही चाललो आहे गणपतीपुळे, मग तिथून गोवा काय बोलतो, लॉंग राईड काय? लॉंग राईड। चांगलं. हां अष्टविनायक गणपती इकडे आहे ना एक एक इकडे आहे. पाली। हा, पाली. हां. पालीवरनं मग. पालीवरनं मड हां येताना तो जवळ पडतो तसा। चालेल सेफ राईड चला। हो चालू आहे थँक्यू। हळू 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 हळू। ओके घे ना मग घे घे। माझ्या लागली तर चला जाऊ का? गणपती बाप्पा मोरया आणि माते की चला फोन करीत राहील रविवारी किंवा सोमवारी, जास्त करून रविवारीच येईल बघू। चला हां तो पाय टाक। बसली का? हां एवढीच जागा चल। हां आई मानाय माते प्रवास सुखरूप होऊ दे। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे दर्शन दुले। सो आज आपण निघालो आहे गणपतीपुळेच्या दिशेने, तिथून नंतर प्लॅन आहे गोवाचा। सो ते बघू कसं होईल सक्सेसफुल आपलं। बऱ्याच दिवसातून पिलियन राईड करतोय, पहिल्यांदाच करतोय पिलियन राईड एवढी मोठी, ती पण बायकोसोबत। बायकोला आज पहिल्यांदा राईडला घेऊन चाललो आहे। मला तर तुम्ही बिलकुल घेऊ नका येणार डोलं कुठं झालं? डोलं 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 या जप ना असं राहते ना। गुदमरल्यावर काय हो? नाही मग त्याला तू खाली घेऊ शकते। हे बघ मध्ये तुला वाटलं ना रिलॅक्स व्हायचे, मला चष्मा लागले राहिले। गुंडी का हां ताप लावून ठेव। हां हे लावा, चाप लावा, सगळं लावा, काय रे ठेवा लावून। हे घेशील हातामध्ये, नंतर बांधील मी कुठं व्यवस्थित थांबू आपण तेव्हा, पण आता टाइमपास नको। वजन माँ चलो कहाँ जा रहे हो? ऐसे ही कहाँ जा रहे हो? बोला नॉर्मल ऐसे ही। हाँ अष्टविनायक गणपती आहे ना। हाँ हाँ आप कहाँ से हो? मैं यहीं से हूँ 46 पनवेल। हाँ मराठी आहे का? हाँ मराठी। आम्ही चाललो आहे गणपतीपुळे, मग तिथून गोवा काय बोलतो, लॉंग राईड काय? लॉंग राईड। चांगलं. हां अष्टविनायक गणपती इकडे आहे ना एक एक इकडे आहे. पाली। हा, पाली. हां. पालीवरनं मग. पालीवरनं मड हां येताना तो जवळ पडतो तसा। चालेल सेफ राईड चला। हो चालू आहे थँक्यू। हां एका दिवसात होतात ना मग मग तिथूनच जातात ना। तर मंडळी आपण आता खोपोली फाटा क्रॉस करून महाडच्या दिशेने चाललो आहे, कारण मोस्टली तो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याला कनेक्ट इथूनच होता येतं जर तुम्ही खोपोली साईडून येता शॉर्टकटनी। आणि सोबत मध्ये एक रायडर भाऊ भेटला आपला,
तो पाली आणि महाडचा गणपती करणार आहे. सो ऑल द बेस्ट ब्रदर, जर तू हा व्लॉग बघतोय. सो इथून समथिंग आपल्याला आहे 280 किलोमीटर काहीतरी, आणि टाईम दाखवतो आहे 5 hours 30 minutes. हेअर वी गो मंडळी. आपण आहेत आता महाडमध्ये, जो आपल्या अष्टविनायकमधला एक आहे. कोकण राईडचं एक चांगलं आहे. चल पाया पडूया तिथून. हो मग बाहेरूनच. गणपती बाप्पा मोरया. प्रवास सुखरूप होऊ दे. पडवा का आपण? आहो जाऊ करायचं, No. नाहीतर प्रत्येक गोष्टीला गोदा खाणार आहे रस. नाही. हां साडीवर पहिला जीव अटकतो छान आहे. ना, घालायचे असतात ड्रेस. ये है ना, यूज करो ना, साइड सिग्नल यूज करो. साइड सिग्नल शो के लिए नहीं दिया है. असे येड झावे भेटतात मित्रांनो एक मध्ये. आता तो एवढ्या मोठ्या गाडीला ओव्हरटेक करतोय आणि साइड सिग्नल देत नाही, आणि मध्येच माझ्या टाकली. काय बोलणार आहे. ॲक्च्युली माझा तेव्हा कॅमेरा ऑन नव्हता. बघ ना, त्याला इकडे टाकायचे आहे ना, साईड लाईट देत नाही ना, डायरेक्ट टाकतोय. घाट वाटामधला आपला एक भोसते घाट थोड्याच वेळात समाप्त होईल. अँड टुवर्ड्स रत्नागिरी पणजीच्या दिशेने जातोय आपण. सकाळपासून आपला फारसा ब्लॉग झालेला नाही. आता दिवसाचं 1 वाजायला आलेला आहे. 12-1 वाजायला आले असेल. 1चं समथिंग झालं असेल. टाईम काय मी बघितला नाही, पण मला असं वाटतं 1 वाजायला आलं असेल. आणि आपण अजिबात मोठं ब्लॉग मारला नाही आहे. आपला कॅमेरा पण जरा चार्जिंग उतरते आहे, कारण रात्री निघताना त्याला मी चार्जिंग करायला विसरलो. सो आता थोडा मध्ये चार्ज करतो आहे. आजच्या रस्त्यातला हा आपला दुसरा टोल आहे. मागचा टोल पण बंद होता, हा टोल पण बंद आहे. टोल इकडे चालू नाही आहेत आता, टोल बंद आहेत. तसा पण आपल्याला बाईकला काही टोल लागत नाही. हा पण बंदच आहे. आता आपल्या इथून राहिलेले 29 किलोमीटर आणि 281 किलोमीटर क्रॉस झाले, म्हणजे 310 समथिंग है. और हम थक चुके हैं अभी. सध्या मी आहे फुनगुस डिंगी मार्गच्या ब्रिजवर आहे. हा काय हवा सुटली आहे मस्त, बरी हवा सुटली आहे. जरा थोडंसं रिलॅक्स.
आता इथून खरा आपल्या कोकण प्रवासाला सुरुवात होते. जोपर्यंत तुम्ही गाव साईड रोडला एंट्री करत नाही ना, तोपर्यंत खऱ्या कोकणाचा आनंद घेता येत नाही, मला तर असं वाटतं. आणि माझी ही तिसरी वेळ आहे. एकदा सोलो कोकण केला होता, एकदा मित्रांसोबत, आणि ही तिसरी वेळ आता बायकोसोबत. सध्या पण कोकणामध्ये जर तुम्ही येत आहे तर रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि धूळ इतकी आहे की हालत खराब होऊन जाते. तुम्ही माझ्या हातावर बघत असाल, जॅकेट पूर्ण माती रंगाचा झालेला आहे, ब्लॅक आहे तो, हे बघा. अशा काय परिस्थितीत आहेत आम्ही दोघेही. स्नेहाचा जॅकेटसुद्धा खराब झालेला आहे. सो फेस ब्लॉगमध्ये तुम्हाला आपला पिलियन मी दाखवेलच. अजूनपर्यंत मी आपल्या ब्लॉगमध्ये तिला कधीच घेतली नाही. आज आमच्या लग्नाला जवळजवळ 8 ते 9 महिने पूर्ण होत आहेत. इकडे रस्ते मस्त आहेत ना, असे रस्ते पाहिजेत ना. आंबे बघ, असे रस्ते पाहिजेत ना बोललो. आंबे बघ, आंबे आंबे आले बघ, मागच्या आंब्याला होते. हे बघ, याला पण आहेत बघ. हो, आता 2 महिन्यात परत येऊ. हा, चालेल. 2 महिन्यात काय दिवाळी आहे का आपली? हां, हे बघ काजू आंब्याचे झाडं बघ. आमचं तिकडं मन नाही भरलं, आता इथे परत चाललंय. ए चोर 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 चोर, आमच्या वाडीमध्ये चोर घुसलाय, चोर घुसलाय आमच्या वाडीमध्ये. घे यांच्या बिया काढून घे. हळू 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 हळू. पिशवी द्या ना मला एक. पिशवी आहे, मी आणली. ओके, घे ना मग, घे घे. नाही ना लागत, माझ्या लागली तर. मंडळी, जगात तुम्ही कुठेही जा, कोकणासारखी मजा कुठेच नाही. म्हणजे प्रत्येक जागेचं एक ना वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. जे तुम्ही लडाखमध्ये अनुभवाल ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. जसंच कोकणामध्ये जे तुम्हाला अनुभव भेटेल तसा अनुभव तुम्हाला कुठेच नाही येणार. मग तुम्ही केरळ साईडला जा, कर्नाटकला जा, कुठेही जा, साऊथ साईड म्हणा, एकंदरीत कुठेही जा, हा जो आनंद आहे ना कोकणातला, कोकणातले रस्ते, कोकणातली आजूबाजूची झाडं, ही जी वाईब येते ना कोकणामध्ये, ती कुठेच नाही. आणि एक सीझन असतो कोकणामध्ये, ज्या वेळेस आपल्या मुलांच्या शाळेच्या एक्झाम होऊन जातात, त्याच्यानंतर कोकणामध्ये जी गर्दी असते ना, फार गर्दी असते. सुट्टीच्या दिवसात सगळी लोक इकडं पळतात गरमीमध्ये. मला आठवत नाही वर्ष कुठलं होतं, पण मी सोलो कोकण केला होता, ज्या वेळेस एक रील बनवली होती ह्या जागेवरून. एक जी सिंगल मोबाईल स्टँडवर लावून रील केली होती. हा बघा, हा ब्युटिफुल, सुंदर प्लेस एकदम. आणखी सूर्य मावळला ना तर छान दिसेल, पण आपण इथे एवढं थांबायचं नाही, कारण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला, रूम घ्यायचा आहे, फ्रेश होऊन मग तिकडे जायचं आहे. कारण उद्या आपला इथून गोव्याला जायचा विचार आहे, पण बघू कसं होत आहे. आणि इथून आपलं डेस्टिनेशन आहे 24 किलोमीटर. तिथे मागे ना एक आंबा आहे, त्याला आंबे आहेत. तू नको जाऊ कुठं. अरे बाबा, बॉटल पण नाही शिरत. याला ठेव का?
ओरडू नको रे. अरे आंबे चोर नको ना. तू ये इथं आहे तू. ते सगळे कच्चे आहेत ना. तो काय भेटणार आहे का तुला? का बरं त्याला काचा बघ, काचा लावल्यात तिथं. काचांचा काय संबंध नाही. हा दिवाळी खरं तिकडे राहणार रस्ता दे ग्लोव्ज दे. काढा घेतला ना माझा कोणी. आंबे चोरण्याचा प्लॅन होता, पण प्लॅन अनसक्सेसफुल झालेला आहे. ह्यो चोर. तर मंडळी फायनली आपण गणपतीपुलेमध्ये येऊन पोचले. सनसेट आणि इव्हनिंगचा समुद्रकिनारा बघा काय भारी दिसतोय. सुंदर. इथून रूम घ्यायचा, दर्शन करायचं. रूमवर गेल्यावर तुम्हाला भेटेलच, कारण मोठं ब्लॉग कधी एंड होईल, कारण चार्जिंग संपत आली आपल्या कॅमेऱ्याची पुन्हा एकदा. पाहिजे का रूम? इकडं रस्ता बंद केलाय. इकडून जायला लागेल आतमध्ये चालले.